ताजी बातमी आहे। ठाण्यातल्या मुंब्रा इथे मैत्रीचं नातं रक्तरंजित वैरामध्ये बदलल्याची धक्कादायक घटना उघडकीला आली आहे। एका तरुणाची अत्यंत निर्घृणपणे हत्या करून त्याचं शीळ आणि दोन्ही हात धडापासून वेगळे करण्यात आल्याने ठाणे शहरामध्ये खळबळ उडाली आहे। मृताचं शीर आणि हत्येत वापरलेलं शस्त्र शोधण्याचं काम सध्या सुरू आहे। खर्डी गावाजवळील निर्जन परिसरामध्ये एका तरुणाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता। मृतदेहाचं शीर आणि दोन्ही हात धडापासून वेगळे करण्यात आल्यामुळे पोलिसांसमोर मृताची ओळख पटवण्याचं मोठं आव्हान होतं। तपासादरम्यान फैज सुलतान मलिक आणि अल्बान सुलतान मलिक या दोघांना ताब्यात घेण्यात आलं। चौकशीमध्ये त्यांनी आपलाच मित्र अमन मुस्किन शेख याची हत्या केल्याची कबुली दिली आहे। 13 मार्च रोजी रात्री मुंब्र्यातील खड्डी गाव परिसरामध्ये वादानंतर आरोपींनी अमनला रिक्षामधून निर्जन ठिकाणी नेलं। तिथे धारदार शस्त्राने त्याचा गळा चिरून हत्या केली। आरोपींनी संपूर्ण हत्याकांडाचा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून ठेवला। पोलिसांनी तो मोबाईल जप्त केला आणि व्हिडिओची फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे। हत्येचं कारण अजून अस्पष्ट आहे। सदर मयती समजू आहे ज्याची बॉडी मिळाली होती तो खुनाचा प्रकार आहे। त्या अनुषंगाने युनिट 4 चे पोलीस निरीक्षक गज्जला आणि गोसावी त्यांच्या टीमने तपास चालू केला। त्या तपासाच्या अनुषंगाने 2 संशयित इसम यांना ताब्यात घेतलं। फैज सुलतान मालिम आणि अल्बान सुलतान मालिम हे दोघे राहणारे शील्ड टायगरच्या हद्दीमधले आहेत। या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे सखोल विचारपूस केली। त्याचबरोबर जे काय पुरावे चौकशीमध्ये निष्पन्न झाले त्या पुराव्यांची जुळवाजुळव केली। त्यामध्ये निष्पन्न झाले की या दोन्ही आरोपींनी मयताचा खून केलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।